मी मनीषा जोशी। आज आपण बोलणार आहोत सध्या महाराष्ट्रभर तापलेल्या एका प्रश्नावर, मराठा आरक्षण ओबीसींचं आरक्षण कसं खाणार। मुद्दा असा आहे की जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं तर 351 जातींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मूळ ओबीसी समाजाचे काय होणार, हा प्रश्न आज गावोगावी चर्चेत आहे। मराठा समाजाची लोकसंख्या तब्बल 28% आहे आणि जर ते 19% असलेल्या ओबीसी आरक्षणात आले तर मोठा हिस्सा मराठ्यांकडे जाईल। यामुळे लहान जातींना संधी कमी मिळतील अशी भीती व्यक्त केली जाते। छगन भुजबळ, लक्ष्मण माने, डॉक्टर विवेक घोटाळे यांसारखे अभ्यासक स्पष्ट सांगतात, याचा थेट परिणाम शिक्षण, नोकऱ्या, शिष्यवृत्ती आणि विकास महामंडळांवर होणार आहे। सरकार म्हणतंय की कोणाचं नुकसान होणार नाही, पण वास्तवात सुप्रीम कोर्टाचे निर्णय, इंदिरा साहनी निकाल आणि 50% आरक्षण मर्यादा यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे। तर मग प्रश्न असा, मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, पण त्याच वेळी मूळ ओबीसींचे हक्क कसे जपायचे, हा तोल कसा साधला जाणार आहे। तुमचं मत काय आहे? हा होता मराठी ओबीसी आरक्षण वादाचा एक छोटासा आढावा। तुम्ही नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत नमस्कार।